चार फरवरी 2024 को पाथरी नगर परिषद के अंतर्गत आने वाले शिक्षक कॉलोनी यहां पर 80 लाख रुपए के सीसी रोड नालियों कामों का उद्घाटन शिवसेना अल्पसंख्यक प्रदेश अध्यक्ष सईद खान इनके शुभ हाथों किया गया। उस वक्त वहां पर नाना टाकड़कर, अनिल मामा पाटिल, संजय मामा कुलकर्णी, दीपक मामा कुलकर्णी, गजेंद्र भैया टोके, प्रमोद सेठ, मामा पोरवाल, संतोष भाव उंबरकर, आनंद मामा नेब, अनिल भाव टवड़े, अतुल काका जत्ती, प्रताप भैया शिंदे मौजूद थे। वहां से 2 बजे परभनी की रोड यहाँ फार्म हाउस पर एक कार्यक्रम भी आयोजित किया गया। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इनके चिरंजीव उनके जन्मदिन के अवसर पर और साथ ही नए नियुक्त नियोजन समिति सदस्य का भी सत्कार किया गया और महिला पुरुष इनकी भारी संख्या में पक्ष प्रवेश भी कराया गया। सईद खान ने परभनी लोकसभा मतदार संघ पर शिवसेना का हक है, इसके लिए पूरी ताकत लगाकर चुनकर लाया जाएगा उस वक्त बोलकर बताया। उस मंच पर अल्पसंख्यक विभाग के प्रदेशाध्यक्ष सईद खान, माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार माणिकराव अंबेगावकर, माजी उप महापौर माजूलाला, दादा साहेब टेंगसे, अशोक गिराम, सचिन जोशी, मुन्ना पहलवान, टीका खान, नाना टाकड़कर, तुकाराम जोगदंड, लाल खान, सलीम इनामदार, यहिया खान, कमल राठौड़, मुजीब आलम, यूनुस कुरैशी इनकी उपस्थिति थी। नवनियुक्त सदस्य माजी खासदार सुरेश जाधव, प्रवीण देशमुख, चक्रधर उगले, सर्जेराव गिराम, ज्ञानोबा वावड़े इनका सत्कार किया गया। आप इस वीडियो में नजारा देख सकते हैं। इस वक्त भारी संख्या में शिवसेना शिंदे गढ़ के पदाधिकारी कार्यकर्ता मौजूद थे। आप देख रहे थे लोक पुकार न्यूज। लोक पुकार न्यूज चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया हो तो जल्द करें। लाइक, शेयर, कमेंट जरूर करें। एडिटर सय्यद अयूब, संवाददाता शेख इकराम इनके साथ। साहेब तो 2 वेळेस जिल्ह्याचे खासदार होते आणि चक्रधर उगले साहेब पहिले डीपीटीसी वर राहिलेले, त्यांनी सगळे इतिहास सांगितलेला आहे। पाची लोकांना मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो। पक्षाला बळ कशी देता येईल, पक्षाला ताकद कसं देता येईल त्याला सांगायची गरज नाही। 100% पक्षाचे कार्यकर्त्याला त्यांचे गुण न्याय भेटेल याची मला खात्री आहे। आणि आज जे आपण आपले महाराष्ट्राचे युवा नेते शिवसेनाची बुलंद तोफ जे लोकांना न्याय देणारा नेता आहे महाराष्ट्रभर आमचे श्रीकांत शिंदे साहेब, आज त्यांचा वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त तमाम शिवसेनेच्या वतीने आणि परभणी जिल्ह्याच्या वतीने मी त्याला वाढदिवसाची शुभेच्छा देतो। जे पद्धतीने श्रीकांत शिंदे साहेबांचं काम आहे, कामून त्यांचे जे आमचे जे नेते आहे महाराष्ट्राचे, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे पद्धतीत महाराष्ट्रात काम करत आहे, त्यांचे ते सुपुत्र आहे, त्यांचे पावलावर पाऊल ठेवून ते काम करत आहे महाराष्ट्रभर। आणि जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेबांचं काम आहे महाराष्ट्रभर। आज मला सांगा, सामान्य माणूस वर्षा बंगल्यावर जाऊ शकते, सामान्य माणूस वर्षा बंगल्यावर जाऊन जेवू शकते, सामान्य माणसाला एकनाथ शिंदे साहेब रस्त्यावर भेटू शकते, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणार नाही। आणि पक्ष संघटनामध्ये जे पद्धतीत आपण काम करत आहे, जसा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक एक माणसाला न्याय देत आहे, तो आपली भी जबाबदारी आहे। प्रत्येक माणसाची जबाबदारी, खासदार साहेब तुमची जबाबदारी आहे, माझी जबाबदारी। तुम्ही खासदार आहे, मी प्रदेश अध्यक्ष आहे, नाना माजी आमदार आहे, सगळे इथं बसलेले ज्येष्ठ लोक आहे। पक्षासोबत बेमानी करू नका, माझी हात जोडून विनंती आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांसोबत बेमानी करू नका। खरं जे कार्यकर्त्यामध्ये दम आहे, खरे ते कार्यकर्त्यामध्ये ताकद आहे, त्याला पुढे करा, संघटना मोठी करा। तुम्ही संघटनासोबत बेमानी करू नका। संघटनासोबत गद्दार लोक जे असतील त्याला, जे लोक एकनाथ शिंदे साहेबांचे आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे लोक असतात, त्याला मानणारे लोक असतात, ते गरीब कार्यकर्ता कामून नसतं, त्याला ताकद द्या, त्याला मोठा करा। पण ताकदीने एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा राहणारे कार्यकर्त्याला मोठा करा। न तर असे कार्यकर्ते मी बघितले संघटनामध्ये, दुपारी इथे शिवसेना वाढायचं काम आम्ही करायलो, आमच्या विरोधकच्या घरी ते मार्केट कमिटीमध्ये शिवसेनेच्या विरोधात काम करायला, ते पाथरीत शहर प्रमुख नाही,
खासदार साहेब तालुका प्रमुख नाही, बूथ प्रमुख नाही, हे अपरिस्थिती पाथरीत आहे. आणि पाथरी शहरात सगळ्यात मोठी ताकद जिल्ह्यात पाथरी मतदारसंघात शिवसेनेची आहे. आज इतके मोठे मोठे लोक, दादासाहेब काका 2 टर्मचे जिल्हा परिषदचे सदस्य, 10,000 लोक त्यांचे पाहुणे रावणे मतदारसंघात जिल्ह्यात आहे. तेच परिस्थिती चक्रधर उगले साहेबाची आहे, तेच परिस्थिती सर्जेराव काका गिराम साहेबाची आहे, तेच परिस्थिती जिजाची आहे, तेच परिस्थिती नाना टाकळकरची आहे, तेच परिस्थिती सगळे मोठे मोठे लोकांची आहे. आमच्याकडे पप्पू घाणगे आज ग्रामीण मध्ये मोठे मोठे लोक आहे. पक्षात आलेले मोठे मोठे लोक, जे लोकांची ताकद आहे नानाची, तळागाळापर्यंत नानाची, पक्षामध्ये पक्ष संघटनामध्ये जेव्हा शिवसेनेचं काय नव्हतं, नाना तेवढेच निवडून आले. नानाच्या मागे काय वारसा नव्हता. नानाचे वडील कडील कोणी आमदार खासदार मंत्री नव्हते. नाना स्वतःच्या जीवावर आमदार झाले. 2 वेळेस हे जसे गद्दार लोकांना त्यांना कमी मतांना ते पडले. आज नानासारखे मार्गदर्शक, खासदार साहेबासारखे मार्गदर्शक करणारे लोक, दादासाहेब काकासारखे, चक्रधर उगले साहेबासारखे, सर्जेराव गिराम साहेबासारखे आमचे मला मार्गदर्शन करणारे लोक आहे. मी तर त्यांनाच नेता मानून चालतो. मी स्वतःला नेता किंवा समजतो नाही, मी ते लोकांनाच नेता मानतो माझा. का म्हणून त्यांच्याकडे क्षमता आहे, काम करायची सगळी गोष्टी आहे. तर त्यासाठी मला हात जोडून विनंती आहे की पक्षामध्ये इतके मोठे मोठे लोक आलेले आपल्याकडे, पक्ष मोठा करण्यासाठी सगळे लोक आपल्याकडे आहेत. हे असे लबाड लोक जे घुसलेले, शिवसेनेच्या विरोधात काम करणारे जे लोक, ह्याला बाजूला करावं लागते. आणि जिल्ह्याचा पालकमंत्री न विश्वासमध्ये, पहिले शिवसेनेला विश्वासमध्ये घेतला नव्हता, आता हे पालकमंत्रीला बी प्रत्येक शिवसेनेला विश्वासमध्ये घेऊन प्रत्येक शिवसेनेला न्याय भेटायला पाहिजे. डीपीटीसीच्या माध्यमातून जे वाटा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे, ते पद्धतीत महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. सगळे समाजाला आणि सगळे पक्षाला घेऊन बरोबर न्याय द्यायचा का, तर तसंच पालकमंत्रींना पण शिवसेनेच्या लोकांना न्याय द्यायला पाहिजे. नाही तर असं नाही व्हायला पाहिजे की सगळा निधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला, सगळे पदा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला. शिवसेनेवर अन्याय व्हायला पाहिजे. आणि शिवसेनेच्या लोकांना काय राष्ट्रवादीच्या लोकांना पत्र देऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर कोणी अन्याय करायचा विचार करत असेल तर मी ते अन्याय होऊ देणार नाही. आणि मला पण तुम्हाला पण एक विनंती आहे, खासदार साहेब, तुम्हाला, नानाला, कारण तुम्ही ज्येष्ठ आहे, तुम्ही नेते आहे आमचे, तुम्ही पण सगळ्या गोष्टीवर लक्ष द्या. इथं डीपीटीसीचा जे निधी असेल, जे वाटा राष्ट्रवादीला भेटणार तितकाच वाटा शिवसेनेला भेटायला पाहिजे. आज परभणी शहरात माजी लालाच्या रूपानं आणि परवीन देशमुखच्या रूपानं एक मोठी ताकद आपली परभणीमध्ये आहे. परभणी महापालिकेवर आपण ताकद दिली, परभणीच्या नगरसेवकाला, तिथं 100% भगवा झेंडा आपला शिवसेनेचा परभणी महापालिकेवर फडकू शकते. आज परभणीमध्ये 35-40 नगरसेवक आपल्याकडे आहे. परभणीमध्ये अनेक लोक माझ्या संपर्कात आहे, अनेक लोक पक्षात यायला तयार आहे. आज माजूलालाच्या जे पद्धतीत काम चालू आहे, परवीन देशमुख साहेबांच्या जे पद्धतीत काम चालू आहे, माजूलाला आणि परवीन देशमुख साहेबांना विनंती आहे की तुम्ही पक्ष कसा मोठा होऊ शकते, पक्ष कसा निवडून येऊ शकते, महापालिकेवर आपली सत्ता कशी येऊ शकते, त्याच्यावर तुम्ही काम करा. आज मोठे मोठे लोक आपल्या पक्षात आलेले, आपल्याकडे 15 नगरसेवक आलेले. आज मुन्नाबाई नागरे साहेबाला त्यांनी आमदार करला, त्यांचा पण थोडासा का वाटा होता. असे लोक, ज्येष्ठ लोक, जिथूरमध्ये एक मोठी ताकद आपली तयार झालेली. तेच पद्धतीत पूर्णात आपली ताकद, पूर्णात आपल्याकडे 26 नगरसेवक आहे. आज मोठी ताकद पूर्णात आपली तयार झालेली. पूर्णामध्ये ग्रामीण भागात आणि शहरामध्ये एक मोठी ताकद आपली तयार झालेली आहे. एक वोट बँक आपल्याकडे तयार आहे. जिंतूरमध्ये, परभणीमध्ये, पूर्णेमध्ये तशी ताकद हमारे लाल खानच्या माध्यमातून पालममध्ये तयार झालेली आहे. वाडेवाल साहेब असू द्या, राठोड साहेब असू द्या, जिल्हा परिषद सदस्य आपले पालमचे खूप ग्रामीणचे आणि शहराचे लोक आपल्या पक्षात आलेले आहे. वावडे साहेब असू द्या, तशी ताकद पाथरीत तयार झालेली आहे.
जिल्ह्यापैकी प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठी झालेली आहे। मग लोकांना वाटत असन हे जागा त्यांना भेटणार, ह्याला भेटणार, हे जागा 100% शिवसेनेला भेटणार आणि शिवसेनेचा खासदार 100% आम्ही निवडून आणणार। जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे आम्हाला, जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांनी सगळं गोरगरिबाचे काम केलेले, तेच पद्धतीत परभणीमध्ये जे सचिन सरने सांगितलं मायक्रो प्लॅनिंग आपण करू, सचिन सर सगळे जिम्मेदाऱ्या वाटून देऊ। त्याच्यासाठी सुरेश जाधव साहेबांना, माणिकराव आंबेगावकर काकांना, मी असू द्या, ज्येष्ठ लोक दादासाहेब टेंगसे असू द्या, नाना टाकळकर असू द्या, चक्रधर उगले साहेब असू द्या, अजून आपले काका असू द्या, प्रवीण देशमुख साहेब असू द्या, सगळ्यांना जिम्मेदारी घ्यायला पाहिजे। आमचे काका असू द्या, काकाचा प्रवेश आम्ही करणार आहे। आम्ही विनंती केलेली आहे की शिवसेनेसाठी तुमच्यासारखे लोक तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करायला तयार आहे काका। तुमचे मोठे मोठे जे लोक आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करायला तयार आहे। त्याच्यामुळे शिवसेना मोठी कशी होऊ शकते, शिवसेनाचा खासदार कसं निवडून येऊ शकते, शिवसेनाचा आमदार कसं निवडून येऊ शकते, सगळ्यात जास्त ताकद आज जिल्ह्यात शिवसेनाची आहे। काय ताकद आहे? कोण लोक राहिले इथं ग्रामीण मध्ये राष्ट्रवादीकड? कोणीच नाही। काय राहिला राष्ट्रवादीकड? परभणीमध्ये ताकद शिवसेनाची, पाथरीमध्ये ताकद शिवसेनाची, जिंतूरमध्ये ताकद शिवसेनाची, पालामध्ये ताकद शिवसेनाची, पाथरीमध्ये ताकद शिवसेनाची। उमेदवारी तुम्हाला पाहिजे? आज 150 नगरसेवक शिवसेनेकडे आहे, 20 जिल्हा परिषद सदस्य, आजीबाजी जिल्हा परिषद सदस्य आमच्याकडे, 200 सरपंच आमच्याकडे। आज आमच्याकडे माजी खासदार आहे, माजी आमदार आहे, मोठे मोठे लोक आमच्या शिवसेनेकडे। आज शिवसेनेची ताकद जिल्ह्यामध्ये आहे। आम्ही आमची जागा कशी सोडणार? 100% जागा आम्ही शिवसेनेला घेणार आणि निवडून मी आणणार। आणि जे पद्धतीत लोकांना वाटत असेल एकनाथ शिंदे साहेब एक असा रसायन आहे, सांगत काय नाही, करून सगळं दाखविते एकनाथ शिंदे साहेब। देवाचा वरदान आहे त्यांना। आणि जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांचं काम आहे, अजून परभणी जिल्ह्यासाठी एक हुकूम का एक्का ठेवलेला आहे साहेबांना, ते शेवटी मारू आम्ही आणि परभणीमध्ये 100% शिवसेनाचा आम्ही जागा सोडून घेऊ आणि शिवसेनाचा खासदार निवडून आणू। तुम्ही सगळ्या लोकांना एकच विनंती आहे, सगळे एकजुटीने काम करा, एकजूट राहा। आमचे सगळे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना एकच माझी विनंती आहे की पक्षामध्ये संघटनामध्ये जो योग्य माणसं आहे, योग्य माणसाला न्याय द्या, योग्य माणसाला योग्य जागेवर बसवा। इतका बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्रीकांत शिंदे साहब, इनका जो जन्मदिन है इसके ऊपर इनको हमारे सब ग्रुप के तरफ से मुबारक करता हूँ। और डीडीसी के ऊपर जो सैयद खान साहब ने जो मेहनत के 5 नंबर लेकर वो 5 ये हमारे तरफ से मुबारकबाद देता हूँ। और हमारे जो वर्मेश किया है तो परेशानी हो जरा टाले हो जाओ, मैं हमारे बहनों को भी मुबारकबाद देता हूँ। और 2-4 दिन से सैयद खान साहब के तरफ परभणी शहर के जो लोग आ रहे हैं, हमारे काका को भी मालूम है, पिछले गवर्नमेंट में उनके ऊपर 12,000 मुस्लिम समाज के बच्चे हुए, स्टूडेंट हुए, एनआरसी गुना दाखिल हुआ जो कि बेकसूर है। और मराठा समाज के ऊपर गुना दाखिल हुआ, जो युवा बच्चे स्टूडेंट है, मुस्लिम समाज के भी युवा स्टूडेंट है, उसके अंदर बहुत सारे वो पिछले वादा करी जो उनके ऊपर गुने वापिस नहीं ली। इसलिए मैं सैयद खान साहब से गुजारिश करूंगा ये बेकसूर लोगों को वो केस में से मराठा समाज के, मुस्लिम समाज के लोगों को निकालें और कोशिश करें। क्यों तो हमारा नेता ऐसा है, एक दरखास्त काम बर्खास्त। इंशाल्लाह मैं उम्मीद करूंगा पिछले गवर्नमेंट ने जो काम नहीं करी, ये गवर्नमेंट में सैयद खान साहब ने काम करना चाहिए। मुस्लिम समाज के जो बच्चे हैं, ये मराठा समाज के जो स्टूडेंट है, ये सबके केसेस वापिस लेना चाहिए। ये बेबुनियाद डाले हुए केस है।
और इसके अंदर पिछले गवर्नमेंट में एक शेर बोलूं क्या? नहीं, जरा दम से आवाज आ रही, बोलूं क्या? बोलो। पिछले गवर्नमेंट में एक शेर बोलता हूँ, यही भूल करते रहे गालिब, यही भूल करते रहे गालिब, धूल तो चेहरे भी थी, आना ही साफ करते रहे। धन्यवाद भैयाजी। यानंतर मी आपल्या परभणी जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व माजी खासदार सुभाष दादा जावळे यांना विनंती करतो की आपण आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं। त्या पुढे जर काही निघालं तर त्याचं फुकट इलाज करून आणण्याची क्षमता देखील त्यांनी केलेला आहे। आणि आता हे दुसरा इथं निवडून गेलेले 5 पांडव त्यांच्या माध्यमातूनच गेलेले, सर्व जाती धर्माचे आहेत ते म्हणलेले आहेत। त्यांनी सांगितलं मी मागासवर्गीय, यांनी मी ओबीसी आहे, ओपन मधले आहेत। जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान और बोल करो तलवार। सगळी जाती धर्माच्या माणसांमध्ये विश्वास निर्माण झालेला आहे। सय्यद शब्द देणारे काम जर आता सांगितलं आमच्या उपमहापौर साहेबांनी की एकच बात खास करायची, कारण बघितलं खरंच काम समजायचं ते त्यांच्याकडे गेलं। या ठिकाणी अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या खरं म्हणजे माझे वर्गमित्र बी आहेत, माझे आमदार म्हणून असताना त्यांच्या काळामध्ये जे काम केलं त्यांचा साधेपणा आज बी आपल्या समोर आपल्याला बघायला मिळतं। आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम आहे। आज तुम्ही म्हणाले नुसता पूर आलाय, कार्यकर्ते दिसायलेत, काम आहे, आपला शिवसैन्याचं सगळं लाटत दिसायली, पूर आलाय। आणि आता पाणी मिळालं ना प्याला, पावसाळ्यात पूर आलेला, हे पाणी बांध घ्यावं लागणार आहे आणि आपल्याला हे कार्यकर्ते मजबूत करावं लागणार, कार्यकर्ते त्या बांधाच्या रूपानं तेव्हा आपल्याला थांबवल्या जाईल। आणि लाट आहे, ते काम आहे तुमचं, चांगले विचार आहे आमचे। म्हणजे एक अभ्यासू व्यक्ती महत्व आहे, नुसतं ते तिथं गेलेले आहेत म्हणजे कोणाच्या लगेवर गेलेले नाही, त्याच्या बुद्धिमत्तेवर गेलेले आहेत। तिथे डीपीटीसी असो, महाराष्ट्राची शिक्षण आणि संशोधन परिषद असेल, त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे। प्रत्येक ठिकाणी विकासासाठी परभणी शहरामध्ये मला वाटतंय की आता त्यांच्या एवढा निधी कोण्या नेत्यांना आणला नसेल परभणीमध्ये, हे त्याचं काम चालू आहे। म्हणून ही मंडळी इथं नियुक्ती केलेली आहे। परंतु निधी देत असताना आपल्याला हे आपला नाही, ते आमचा हे खासदारकीचा नेता त्यांनी इशारा दिलेला आहे, हे नेता ते नेता तुम्ही, भाजपवाले म्हणतात फलाना, राष्ट्रवादीवाले म्हणतात फलाना, ते म्हणाले बोलायचं नाही, फक्त करून दाखवायचं। कारण इथं धनुष्यबाणाची जागा होती आणि ती धनुष्यबाण आपण सोडून घेतली, आणि आमचे खान बी आहेत, बाण बी पाहिजे एकदा आपल्याला। कारण या लोकांना दुसऱ्याच नाही, नुसतं निवडून गेल्यानंतर कोणाच्या पापुड्याला म्हणजे ठेवण्याचं काम केलं नाही किंवा चटणीवर तेल टाकण्याचं काम केलेलं नाहीये, म्हणजे विकास केलेला नाहीये, फक्त जातीवाद करून निवडून गेलेली आहे। आता जातीवाद करण्याचं शस्त्र तुमच्यापासून निघून गेलेलं आहे। आता सगळेजण खांद्याला खांदा देऊन आता मराठा क्रांती मोर्चे निघाले मराठा क्षणासाठी। 16ला निघालेल्या मोर्चापासून हिंदू मुसलमान दंगल महाराष्ट्रात झाली नाही, कारण मोर्चांना पाणी पाजवण्याचं काम मुस्लिम भावांनी त्यावेळेस पुढे येऊन केलं होतं। आणि एनआरसी मध्ये आमच्या उपमहापौर साहेबांनी सांगितलं की एनआरसी ज्यावेळेस मंडळी बसली होती शाहीनबागच्या माध्यमातून, मराठा समाजाने त्यावेळेस त्यांना पाठिंबा दिला होता। कारण मी तुम्हाला घास भरवला पाहिजेत आणि तुम्ही मला घास भरवला पाहिजेत। आपण साहेब भाई मधले बघा, नाना आमचे मोठे, खासदार आमचे मोठे, प्रवीणजी आमचे मोठे, काका आमचे मार्गदर्शक, संभाजी सेनेचे आमचे प्रदेशाध्यक्ष इथं बसलेले ते आमचे मोठे। मैं था तो हरी नहीं और हरी है तो मैं नहीं। ज्यावेळेस माणसामध्ये मीपणा असतंय ना त्यावेळेस या जनतेमधला मोठेपणा त्याला दिसत नाही, परंतु त्यांच्यापासून मीपणा निघून गेलेला आहे, म्हणून त्यांना सर्वजण मोठे दिसतात। आमच्या खासदार साहेबाचं खरं म्हणजे आता बघितलं ते म्हणले आता ते टोप्या काय दुसऱ्याने करू नये म्हणून तुम्ही घाली का काय, त्याच्यासाठी नाही। 1 तारखेला त्यांना समजलं की मुख्यमंत्री इथे येणार आहे, ऑपरेशन ठरलेलं त्यांचं 2 तारखेचं ऑपरेशन डोक्यामधली गट काढलेली आहे त्याची, परंतु माणूस इथं घेतलेला आहे, सय्यद भाईने मेळावा घेतलेला आहे ना, मी झोपून चालला नाही, मुख्यमंत्री आहेत ना, ताबडतोब पेपर मिळाले होते। आता खरं म्हणजे आपल्याला वेळ मिळालेला आहे, 5 तारखेला मुख्यमंत्री इथे येणार होते, त्यांच्या बी थोडा प्रॉब्लेम आला, म्हणजे आरोग्याचा प्रॉब्लेम आला, ते सोडून द्या, पण तो आपला बी वेळ कमी होता। आणि त्यावेळेस देखील आम्ही अजून खोतकर सराकडे सांगितलं होतं की तुम्ही सय्यद भाईला जर पकडलं तर तुम्हाला कोणाला जायची गरज पडणार नाही, 10,000 का तुम्ही 50,000 बी करण्याची ताकद त्यामध्ये आहे मुख्यमंत्री येणार म्हणल्यानंतर। परंतु तुम्ही असं म्हणू नका की टाळा वगैरे, म्हणजे आपल्याला सुदैवानं असं नेतृत्व लाभलेलं हे सांगण्याचं माझं ह्याच्यासाठीच आहे, कारण इथे संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बसलेले, कोणाला माहित नसेल 30चा काय फॉर्म्युला असते। अरे आपल्यामधले डॉक्टर त्या कोठ्यामधून पश्चिम महाराष्ट्रातली माणसं लागायलीत आणि आपल्यावर अन्याय व्हायला लागलेला, त्यांनी तो लढा उभा केला आणि आज आपले 1000 डॉक्टर मराठवाड्यातले दरवर्षी जास्त लागायला लागलेले,
दुसरा लढा त्यांनी दिला, मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. होतं ना, आमदार साहेबांचं बी मेडिकल कॉलेज होऊ लागलं होतं, परंतु 18 पासून त्यांनी ती लढाई सुरू केली होती, ते मेडिकल कॉलेज सुरू झाले आणि आज 100 मुलं आपले मेडिकल कॉलेज मध्ये ते झालं, त्याच्या प्रयत्नातून झालेलं आहे. आणि म्हणून मी एकच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की परभणी जिल्ह्यासाठी, कारण जाणतं नेतृत्व जाण असलेलं पाहिजे. घ्या बाळातनीच्या कळा लक्षात आलं का? मी म्हणणार नाही पुढचं, कारण याच माहित नाही तुम्हाला जिल्ह्याचं काय आहे ते माहित नसेल, तुम्हाला जिल्ह्याबद्दल प्रेम नसेल. डीपीडीसी काय असते आणि तुम्हाला खालता माहित नाही, वरता माहित नाही, दक्षिण माहित नाही, उत्तर माहित नाही. फक्त आदित्य ठाकरे 10 दिशा सांगावं. मी राजकारण सोडून देतो लंगोट्यांना, फक्त 10 दिशा होत्या पट्ट्याला सांगा आणि त्याला काय विलट मंत्री, हे नाही चालणार. आणि म्हणून त्या महाराष्ट्राची पुण्याई आई तुळजाभवानीच्या कृपेने या महाराष्ट्राला शिंदे साहेबांसारखं नेतृत्व मिळालेलं आहे. बोलण्यासारखं खूप आहे ना. 3च गोष्टीचा खुलासा करतो आज. एक सय्यद भाईच्या मुद्द्याचा. मला मान्य आहे सय्यद भाई, तुमच्या तडप आहे, तुमच्या दम आहे, सगळ्या गोष्टी तुमच्यात आहे, पण कुठेतरी काहीतरी काम करण्यासाठी रोडा पडलेला रोडा, त्याच्या मला जाणीव आहे. दादा तुमची माझी चर्चा झाली, मी फार स्पष्ट बोले तैसा चाले त्याची जीवन नाही पहिले, जे माझ्या पोटात आहे ते ओटात असतंय, कोणाला राग येईल नसता त्याची मी परवा आयुष्यात केली नाही. पण सगळ्यात पहिले मी तुमच्यासारखं जे कार्यकर्त्याच्या हिताचं असेल, जे संघटनेच्या हिताचं असेल, जे आदरणीय शिंदे श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या हिताचा असेल, महाराष्ट्राच्या हिताचा असेल, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या हिताचा असेल, तेच आम्ही सगळे करणारे कार्यकर्ते होते. तुम्हाला आम्ही शब्द देतो, कारण या महाराष्ट्राच्या नेतृत्वाला तुम्हाला मला जपायचं. आणि म्हणून या जिल्ह्याच्या संघटनेमध्ये सुद्धा कमी जास्त केल्याचं संघटना पुढे जाईल असं मलाही वाटणं झालंय. काय दादा? आणि म्हणून त्या गोष्टीची चर्चा बरीच झालेली आहे, पण त्याचा कृती करण्याची गरज आहे. आता दादासाहेब पेंगसे सारखे म्हणा, नाना टाकळखे, अशोकराव आमचे गिराम आहेत, आमच्या तालुक्याचे बरेच नेतृत्व आहेत, जिंतूरचे नगरसेवक आहेत, पाथरीचे नगरसेवक आहेत. ती यादी जर सगळी वाचली सगळे देवाच्या नेतृत्वाखाली आलेली, तुला खूप वेळ लागणार आहे. 4ची वाजलेले तुम्हाला मला भूक लागलेली आहे. आणि ग्रामसाहेबाच्या मुद्द्याचा मी खुलासा केला. आता जे माणसासाठी काम करण्याचं नेतृत्व आहे, जाती पातीचं नेतृत्व संपलेलं आहे, माणसासाठी काम करणारं, महाराष्ट्रासाठी काम करणारं नेतृत्व शिंदे साहेब आमच्या इकडे सईद भाई. आता कोणीतरी म्हणलं सईद भाईने तिकीट आणायला पाहिजे. पाथरी विधानसभेचं तिकीट सईद भाईच्या खिशात आहे, खिशात. हे जबाबदारीने बोलतो. 35 वर्षाचा अनुभव आहे मला. 3 लोकसभा लढल्यात, 2 वेळेचा खासदार. मी जबाबदारीने बोलतो. अरे अशा माणसाला जपायचं नव्हतं का? इट्या पाण्याला जपायचं का? मनाला जपायचं. जो विनायक आणि रचनात्मक कायम करतो. आज बघा ते आरोग्य शिबिर ठेवले. काय पाहिजे आम्हाला? रोटी कपडा और मकान. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा नेता कार्यकर्ता. आमच्या तंतोतंत शिंदे साहेबांचा आदर्श प्रतिछाया कोण असेल तर स्तुती म्हणून नाही, कोण कोणाच्या जातीत जन्माला तुमच्या माझ्या हातात नाही, परंतु सय्यद खानच्या माध्यमातून सय्यदच्या रूपानं आपल्याला एक चांगलं उमदा नेतृत्व मिळाले, त्याची मला जाहीर कबुली आपल्याला मी देतो. आणि म्हणून सय्यद खानच्या मुद्द्याचा मी खुलासा केला, ग्रामसाहेबाच्या मुद्द्याचा खुलासा केला. आम्हाला शिवरायाची शिवसेना आहे, आम्ही जात पात कधी बघितली नाही. दुसरी आता डेप्युटी आमच्या उगेले साहेबांना सांगितलं, हे वावळे खरं म्हणजे मी जाती पातीच्या पलीकडचं राजकारण आपण केलं पाहिजे. कशाच्या आत हो? नाकात बदल आहे का? 2 डोळ्यात बदल आहे काही? जिथल्या तिथं आहे ना सगळं. मुस्लिम असो, हिंदू असो, शीख असो, सगळं माणसाला शरीर सारखं आहे, रक्त एक.
पण हे तुमचं मध्ये दुकान चालवण्यासाठी या जातीपातीची निर्मिती झालेली आहे. आज जे चाललंय, अनेक दादा चांगली गोष्ट झाली या महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांचं वजन खूप वाढलंय. दादा मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, आमचे शिंदे तिकडे बसलेत संभाजी ब्रिगेडचे. मराठ्याचं जे आरक्षण आहे, आम्ही साक्षीदार होतो, साहेबभाई साक्षीदार होते. शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये एकच माणूस महाराष्ट्रामध्ये निघाला 12 कोटी जनतेमध्ये. आदरणीय शिंदे साहेब त्यांनी शिवरायाची शपथ घेतली आणि ती शपथ पूर्ण केली. प्राध्यामय हो, सगळे पळू लागले का नाही? हिंमत लागली त्या जिगर लागते जिगर. आणि म्हणून बऱ्याच काही गोष्टी बोलण्यासाठी सैयदभाई खरं म्हणजे मला एकदा स्वतंत्र बोलवा एकदा. आणि भगिनी आणि मर्द मावळ्यांना सैयदभाई मी जास्त काही बोलणार नाही, पण एवढं नक्की सांगू इच्छितो, आज महाराष्ट्रामध्ये का तरुण नेतृत्वाचा वाढदिवस आहे. या संपूर्ण भारत देशामध्ये एक आदर्श असा मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, असा आदर्श मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही, त्याला तळातला फोडासारखं मला जपावं लागणार आहे. जपाचे की नाही दादा? आणि त्या काय तुकाराम महाराज एक अभंग आहे, जसं काही बीज असेल तसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हे शुद्ध बीज महाराष्ट्राचं माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या रूपानं, त्या शुद्ध बीजापोटी आमचे आदरणीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांचाच वाढदिवस आहे. खरं म्हणजे पाथरी कुठं, मुंबई कुठं, ठाणे कुठं, ह्याला जिव्हाळा, ह्याला आपुलकी आणि ह्याला कार्यकर्ता म्हणतात. कार्यकर्त्याच्या महाराष्ट्रात उदाहरण जायचं झालं तर सैयदभाई सारखा दुसरा कार्यकर्ता होणे नाही, असं माझं मत आहे. मी अतिशोक्ती करत नाही. मलाही 35 वर्षाचा राजकीय अनुभव आहे. सगळ्याला उलट पालत गेलं पाहिजे तुम्ही, सगळ्याला. ह्या जिल्ह्यातली सगळी काँग्रेस संपवली होती, ह्या जिल्ह्यातली राष्ट्रवादी संपवली होती. दादा आमचे साक्षीदार धावळे दादा. म्हणून भाई आपला आजचा संयोग, एक माझ्या श्रीकांतजी शिंदे साहेबांचा, तुमचा माझा तरुण नेता, त्यांचा आज वाढदिवस आहे. आणि हे जागा 100% आम्ही लढविणार आहे. आमच्याकडे 150 नगरसेवक, 22 जिल्हा परिषद सदस्य, 200 सरपंच, मार्केट कमिटीचे संचालक, एक मोठी ताकद जिल्ह्यात मतदारसंघात शिवसेनाकडे आहे. आणि जे एकनाथ शिंदे साहेबांचं काम आहे, आज जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेब गोरगरिबाचं काम करत आहे, महाराष्ट्राला पुढे न्यायचं काम करायचं आहे, त्यांचेच पावलावर पाऊल ठेवून आम्ही परभणी जिल्ह्यात काम करत आहे. आणि ते पद्धतीत आमची एक मोठी आज आढावा बैठक झाली आणि जिल्हा नियोजनचे 5 सदस्य एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदे साहेबांना जे चांगले सदस्य नेमलेले आज त्यांचा एक भव्य सत्कार केला. आणि 100% हे जागा आमच्याकडे राहणार आहे. आणि आमची ताकद जिल्ह्यात सगळ्यात जास्त आहे. आज राष्ट्रवादीची अवस्था बघा, परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी जे जागा मागत आहे, राष्ट्रवादीची आज परिस्थिती काय. आमच्याकडे राष्ट्रवादीचे पूर्णाचे नगरसेवक असू, काँग्रेसचे हिंगोलीचे असू, जिंतूरचे असू, पाथरीचे असू, आज 150 नगरसेवक, आजी माजी नगरसेवक आमच्याकडे. 22 जिल्हा परिषद सदस्य, दादासाहेब टेंगसे असू, चक्रधर उगले साहेब, सर्जेराव ग्राम साहेब असू, पप्पू गांडगे असू, तिथं राठोड साहेब असू, माऊली गोरे साहेब असू, असे चांगले चांगले जिल्हा परिषद सदस्य आमच्याकडे. 200 सरपंच आमच्याकडे आहे. आणि मार्केटचे संचालक 18, 19, 20 संचालक आमच्याकडे. त्यामुळे एक जिल्ह्यात आमची मोठी ताकद आहे शिवसेनाची. 100% एकनाथ शिंदे साहेबाचे वर आज जे विश्वास लोकांचा निर्माण झालेला आहे, ते विश्वासाला पुढे न्यायचं काम करू. आणि परंपरित सीट आमची जे शिवसेनाचा बालेकिल्ला आहे, ते सीट आम्ही घेणार आणि 100% आमचा शिवसेनाचा उमेदवार आम्ही निवडून आणणार. उमेदवार आता ते साहेब ठरवतील. मागणी खूप लोक करत आहे आणि अनेक लोक आमच्या संपर्कात बी आहे. एक विचित्र नवीन तुम्हाला एखादी गोष्ट परभणी जिल्ह्यासाठी लवकरच एक चांगला आमचा साहेब कसं आहे, बोलून कमी दाखविते, करीन जास्त दाखविते. त्याच्यामुळे आमचे साहेब जे पद्धतीत
सगळ्या गोष्टीची महाराष्ट्रभर बांधणी करत आहे शिवसेनाची। त्यामुळे परभणीमध्ये बी तुम्हाला एक नवीन गोष्ट लवकरच समोर येईल। आमचे संपर्कात अनेक नेते, त्यामुळे एक चांगली गोष्ट आणि पक्षासाठी एक 100% शिवसेनाला निवडून येणारा कॅन्डिडेट तुम्हाला लवकरच शिवसेनामध्ये दिसेल। चढाओढ आहे का असं वाटतं का तुम्हाला? कारण आता काही वेळापूर्वी भाजपच्या जिल्ह्यातील एकमेव आमदार मेघना बोर्डीकर यांनी असं विधान केलंय की भाजपची ताकद आहे आणि कमळचं चिन्ह सर्वांना पाहिजे या जिल्ह्यामध्ये। मागण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, सगळ्यात मागू शकते, पण शिवसेना आणि परभणी लोकसभा एक समीकरण आहे। त्यामुळे 100% हे समीकरण 35 वर्षापासून आहे। हे समीकरण पुढे न्यायचं काम एकनाथ शिंदे साहेब 100% करतील। भाजपच्या आमदारांनी असा आरोप केला शिवसेनेचं इथं काही ताकद नाही असे सुद्धा त्यांनी आरोप केले। भाजपाचे लोकांना काय आरोप करायचा करू द्या, पण आज सगळ्याला माहिती आहे जिल्ह्यात सगळ्यात मोठी 8 पैकी 5 नगरपालिका आमचे, आज सगळे नगरसेवक सगळी ताकद आमच्याकडे। आज पुण्यात आमच्याकडे 26 आजी माजी नगरसेवक आहे, पाथरीत 20 आजी माजी नगरसेवक आहे, परभणीत एक मोठा चेहरा माजूलाल्ला सारखा आणि अनेक परभणीत अनेक लोक आमच्या संपर्कात आहे। जिंतुरात बघा, पाथरीत बघा, ग्रामीण भागात आज 200 सरपंच आमच्याकडे आणि ग्रामीण भागात दादासाहेब टेंगसे, सर्जेराव ग्राम काका सारखे मोठे मोठे चेहरे आमच्या पक्षात आहे। ज्यांना मानणारा वर्ग आहे तसे लोक ओबीसी समाज, चक्रधर उगले असू द्या, नाना चिंचाने असू द्या, सर्जेराव ग्राम असू द्या, पप्पू घाणगे साहेब असू द्या, सगळे मोठे मोठे लोक जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्यांची ठसा आहे त्यांचा उमटलेला, तसे लोक शिवसेनामध्ये प्रवेश केलेला आहे आणि अनेक लोक आमचे अजून बी संपर्कात आहे। त्यामुळे एक मोठी ताकद शिवसेनाची जिल्ह्यात आहे आणि 100% हे जिल्ह्यात धनुष्यबाण आणि शिवसेना आणि परभणी एक समीकरण आहे आणि अनेक वर्षापासून हे समीकरण सगळे लोकांना माहिती आहे। त्यामुळे 100% हे जागा शिवसेना लढविणार आणि 100% जिंकणार।